हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त असणार. चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली काय तर थंबनेलवरनं कळायचं असेल की नेक्स्ट वीकमध्ये मी खरंच काही काम करणार नाही म्हणजे एक्स्ट्राची काहीच काम करणार नाही आहे. आणि नेक्स्ट वीकची कामं आपल्याला ह्याच आठवड्यामध्ये सगळंच करायचं आहे. म्हणून ही आपली तयारी. थोडंसं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ वगैरे थोडं बघितलं आणि म्हटलं की दळप वगैरे सगळ्या गोष्टी करून घेऊन येऊ. ऑलरेडी आपण भाजी ही प्रत्येक वीकचं वगैरे आणून ठेवत असते, पण थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये माझं होत असतं. तर ह्यावेळेला विचार केला की आठवडाभर आपल्याला काही करायचं नाही आहे, आठवड्याची पूर्ण तयारी आपल्याला आज करायचं आहे. म्हणून हे मी दळप करते. तर पंचकल्याण पूजा आपलं सुरू होणार आहे. हे ऑलरेडी लास्ट ब्लॉगवरनं तुम्हाला समजलंच असेल. आता जेवण वगैरे पण ऑलरेडी तिथं आहे, बट आपल्या साहेबांना सुट्टी मिळालेली नाहीये, तर त्यामुळे त्यांच्यासाठी टिफिन असतं. श्रीषाचं स्कूल सुद्धा आहे, सो तिचं स्कूल ही आपल्याला मिस करायचं नाहीये. तर ती येते 2-2:30 वाजेपर्यंत आणि 2-2:30 वाजेपर्यंत नंतर ती पंचकल्याण पूजा जॉईन करू शकते. तर भाजी ही मी आणायला गेले खाली, तर म्हटलं की आपला बाजार भरलेला होता, म्हणून म्हटलं की चला भाजी ही घेऊन येऊ आपण, आठवड्याची पूर्ण तयारी ही आपल्याला करता येईल म्हणून. तर फ्रेश भाज्या मिळायला मला छान होते, सो तिकडून घेऊन आले मी. आणि नंतर ना आपल्याला भेटू आपण उद्याच डायरेक्ट. आता the next day चला माझ्यासोबत आणि मी सांगेनच कुठे चाललोय आपण आणि समजेलही आपल्याला. लेट्स गो. इथं तर इथं शिशा तर लावतो तू, त्याने हळद लाव नाही लाव. अरे क्या व्हिडिओ चालू हो रहा है. तर आपल्या मंदिरामध्ये आज हळद आहे, सो हळदीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि पंचकल्याण पूजेमध्ये जे कोणी यजमान झालेले आहेत, इंद्रायणी झालेले आहेत, माता पिता झालेले आहेत, कुबेर झालेले आहेत, तर त्यांना इथं हळद लावायची ही प्रथा पहिल्यापासूनच आहे. जसं आपल्या लग्नाचं असतं तसंच त्याच पद्धतीने वगैरे करतात. तर खरंच खूप आता मजा तर येणारच आहे आपल्याला. सो स्टे कंटिन्यू, बघत राहा शेवटपर्यंत. आणि ॲक्च्युली ना जेवढं मुवमेंट एन्जॉय करता येईल तेवढं करत आहे, आणि जेवढं कॅप्चर करता येईल तेवढंच मी कॅप्चर करेन. सो लेट्स गो, स्टे कंटिन्यू.
अजून खूप काही असे प्रोग्राम्स वगैरे सध्या आहेत आता, तेही मी तुम्हाला दाखवेन. पण जेवढं पॉसिबल होईल तेवढंच मी कॅप्चरही करेन, फोटोही काढेन. आणि फोटोही मुद्दाम घ्यायचं कारण हेच आहे की त्यातूनही आपल्याला सगळ्यांना समजून जाईल की किती छान आपला प्रोग्राम असतो वगैरे. कारण नक्की तो मुमेंट एन्जॉय करायचा राहून जातं फोटो आणि व्हिडिओजमुळे. म्हणून विचार केला की तो क्षण पहिला एन्जॉय करायचा आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपल्याला घ्यायचं तर आहेच. कारण मला ना आपल्या यूट्यूब फॅमिलीलाही दाखवायचं आहे की पूजा कशी असते वगैरे. तर त्यामुळे जेवढं पॉसिबल आहे ते मी घेईन, तुमच्याशी शेअर करेन आणि तुम्हालाही ते छान वाटेलच. तीन प्रदक्षिणा करायचा, पूर्व दिशेपासून सुरुवात करायचं आहे. आणि इथून 5 दिवस ना की खरंच आपले खूप भारी जाणार आहेत, हे मी आताच सांगते. सो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ह्या आपल्या पद्मजा काकू तुम्ही बघितलाच असाल. तर ह्यांना बघून असं आपल्या लग्नातल्या हळदीची आठवण झाली. सो चला आता आपलं लक्ष पंचकल्याण पूजेकडेच असेल. सो फोटो सेशन झाला आणि आयर वगैरे सगळ्या गोष्टी झालं. आतमध्ये असतानाच आयर वगैरे करतात, सो तेही झालं. महाराजांचं दर्शनही घेतले आणि तिथून निघायचं आहे आपल्याला घरी. आणि मी लास्टला तुम्हाला ना की स्टेज पण दाखवेन कुठं आपली पंचकल्याण पूजा वगैरे होणार आहे. सो श्रीशैला घेऊन घरी आली आणि नंतर मी तुम्हाला पहिल्यांदा मंडप दाखवते. तर हा आहे आपला आता इथे पंचकल्याण पूजा होणार आहे. सो मोठं आहे मॅनेजमेंट. तरी लास्ट टाइम जसं 12 वर्षापूर्वी केलेलं होतं तशाच गोष्टीचं नियोजन केलेलं आहे. आणि आपली कमिटी खरंच खूप भारी आहे. नियोजनामध्ये ना की खरंच ते 1 नंबर आहेत. सगळ्या गोष्टी ना प्रॉपर करतात, त्यामुळे नियोजन तर 1 नंबर होणारच आहे. सो चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.